अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. अक्षय तृतीयेला सोनं चांदी राहू द्या, सोन्यापेक्षाही मौल्यवान या 5 वस्तू अवश्य खरेदी करा. सर्वसामान्य लोकांना सोनं चांदी घेणं शक्य होत नाही. काही कारणाने सोनं चांदी घेणं किंवा खरेदी करणं शक्य होत नाही, तेव्हा आपण या 5 वस्तूही खरेदी केल्या तर माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो. माता लक्ष्मी अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करते. माता लक्ष्मीला अतिप्रिय वस्तू आहेत. या वस्तू तुमच्या घरामध्ये असतील, या दिवशी तुम्ही खरेदी केली तर माता लक्ष्मी कधीही घर सोडून जाणार नाही. जिथे कुठे माता लक्ष्मीचा अखंड स्वरूपात वास असतो त्या घरामध्ये कधीही दुःख, दारिद्र्य, संकट येत नाहीत. सुख, शांती, वैभव, ऐश्वर्य राहतं व माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला गेला आहे. या दिवशी आपण कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करू शकतो. या दिवशी अनन्यसाधारण असं महत्त्व सोनं, चांदी, घर, गाडी किंवा कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप चांगला योग आहे. यासाठी आपण या दिवशी कोणत्याही वस्तूची खरेदी करतो. पण काही कारणाने सर्वसामान्य लोकांना सोनं किंवा चांदी खरेदी करणं शक्य होत नाही. तेव्हा तुम्ही या 5 वस्तू अगदी कोणालाही कुठेही मिळून जातात. 10 रुपयामध्ये या वस्तू मिळतात. या वस्तू खरेदी करायला विसरू नका. माता लक्ष्मी कधीही तुमचं घर सोडून जाणार नाही व कायम माता लक्ष्मीची कृपा राहते. यासाठी या वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या आहेत. या वस्तू कोणत्या आहेत ते मी तुम्हाला सांगणारच आहे. व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. तर या वस्तू तुम्ही अवश्य खरेदी करू शकता. या वस्तू आहेत, अगदी तुम्ही या दिवशी मीठ खरेदी करू शकता. मीठ ही माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे. मीठ खरेदी करा. शुक्र ग्रहाशी संबंधित मीठ आहे. तर तुमच्या जीवनामध्ये काही चणचण भासत असेल, कितीही कष्ट मेहनत करूनही पैसे टिकत नाहीत, बऱ्याच अडचणी येत आहेत, समस्या येत आहेत, यासाठी तुम्हाला शुक्र ग्रह मजबूत होण्यासाठी व माता लक्ष्मीची कृपा कायम राहण्यासाठी मीठ अवश्य खरेदी करायचं आहे. खडे मीठ, कोणतंही मीठ तुम्ही खाण्यामध्ये वापर करणारच आहात. मिठाचा वापर भरपूर होतो आपल्या घरामध्ये. मीठ खरेदी करायला विसरू नका. तसेच तुम्ही पांढऱ्या, पिवळ्या कवड्याही खरेदी करा. तुमच्या इच्छेने करा. आपण पूजा, सेवा माता लक्ष्मीची करतो, त्यामध्ये कवड्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपण दिवाळीमध्ये सेवा करतो, आपण पौर्णिमेला करतो, दसऱ्यामध्ये करतो. आपण अगदी कधीही माता लक्ष्मीची सेवा करायला सुरू करतो तेव्हा आपण कवड्यांचा वापर अवश्य करतो. याशिवाय माता लक्ष्मीची कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. तर तुम्ही तुमच्या इच्छेने 5, 7, 11, 21, 51 अशा कवड्या खरेदी करू शकता. या दिवशी तुम्ही झाडूही खरेदी करू शकता. अगदी तुम्ही घरामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला वापरामध्ये आहेत त्याच गोष्टी खरेदी करायच्या आहेत. पण सोन्यापेक्षाही मौल्यवान या वस्तू आहेत, तर या वस्तू खरेदी करा. तसेच मातीचे भांडेही तुम्ही खरेदी करू शकता. अगदी माठ खरेदी करा. मातीचं कोणतंही पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी किंवा तुम्ही कोणालाही देऊ शकता. त्यामधील पाणी पिऊन तुम्हालाही घेण्याचं पुण्य मिळेल व त्या ज्या काही व्यक्ती आहेत त्यांना दान केल्याचेही तुम्हाला भरपूर काही पुण्य मिळेल. यासाठी मातीचे भांडे खरेदी करा. देवामध्ये तुम्हाला कोणत्याही वस्तू लागतात. श्रीयंत्रही तुम्ही या दिवशी खरेदी करा. श्रीयंत्र माता लक्ष्मीचं आसन आहे. आपलं आसन सोडून माता लक्ष्मी कधीही घरातून जात नाही. यासाठी माता लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी, माता लक्ष्मी कायम तुमच्या घरामध्ये वास करावा यासाठी श्रीयंत्रही अगदी तुम्ही खरेदी करू शकता. देवामध्ये तुम्हाला पूजामध्ये कोणते वस्तू लागणार आहेत, कोणते भांडे लागणार आहेत ते तुम्ही खरेदी करू शकता. अगदी गोमती चक्रही खरेदी करा. माता लक्ष्मीच्या अतिप्रिय वस्तू आहेत. धणे खरेदी करू शकता. तुम्ही तुमच्या आवडीने हळकुंड खरेदी करू शकता. हळकुंडाला आपले विष्णुदेवांचं स्वरूप मानलं गेलं आहे. यासाठी तुम्ही हळकुंड अवश्य खरेदी करा. या सर्व वस्तू माता लक्ष्मी व विष्णुदेवांच्या अतिप्रिय वस्तू आहेत. जिथे कुठे या वस्तू आहेत तिथे माता लक्ष्मी कधीही त्या घरातून दूर जात नाही व तुमच्या घरावर कायम माता लक्ष्मीची अखंड कृपा होते. यासाठी या वस्तू अगदी तुम्हाला कुठेही मिळून जातात. सोनं चांदी सर्व काही राहू द्या, त्यापेक्षाही या वस्तू महत्त्वाच्या आहेत.
तसेच तुम्ही कापूस खरेदी करू शकता. कापूस खरेदी करण्यासाठीही खूप महत्त्व आहे. आपल्या जीवनामध्ये काही संकट, अडचणी आहे, दुःख आहे, दूर होतं व नेहमी आपल्या जीवनात शांती, आनंद राहतो. यासाठी कापसाचीही खरेदी तुम्ही करू शकता. या वस्तू अशा कोणत्याही नाहीत की त्या तुम्हाला वापरामध्ये येणार नाहीत. सर्व वस्तू वापरामध्ये येतात. तसेच तुम्ही कवड्याचे तोरणही मुख्य दरवाजाला लावण्यासाठी कवड्यांचे तोरणही खरेदी करू शकता. स्वास्तिक चिन्ह खरेदी करू शकता. अगदी आपल्या सर्व काही वस्तू आहेत त्या आपण शुभ मुहूर्तावर खरेदी करत आहोत, तर त्याचं आपल्याला भरपूर पटीने असा फायदा होतो. आपल्या जीवनातील संकट, अडचणी, समस्या काही चणचण भासत आहे किंवा भरपूर जीवनामध्ये कष्ट, मेहनत करूनही पैसे टिकत नाहीत. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही, यासाठी या वस्तू आहेत. तर यातील तुम्हाला अगदी कोणत्याही तुमच्या आवडीने तुम्ही घेऊ शकता. पण या वस्तू खरेदी करायला विसरू नका. या वस्तू अगदी तुम्हाला कमी बजेटमध्ये मिळून जातात. जास्त काही तुम्हाला खर्च करण्याचीही गरज नाही. पण या वस्तू जिथे कुठे तुम्ही खरेदी करून घरी आणता, तेव्हा माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. कारण माता लक्ष्मी सोन्या चांदीपेक्षाही तुम्ही माता लक्ष्मीच्या आवडीच्या वस्तू आणल्या आहेत. यासाठी माता लक्ष्मीची कृपा कायम राहते व या वस्तू तुम्ही कधीही खरेदी केल्या नाहीत, तर तुम्ही या अक्षय तृतीयेला अवश्य खरेदी करा. तसेच मीठ खरेदी करण्यालाही खूप मोठे महत्त्व आहे. तर मीठ खरेदी करायचंच आहे. तुम्हाला हळकुंड खरेदी करायचं आहे, कापूस खरेदी करायचा आहे, मातीचे भांडे कोणतेही खरेदी करू शकता. अगदी तुम्हाला घरामध्ये वापरात येतील असे तुम्ही माठ खरेदी करू शकता. पितरांची सेवा, पूजा करणारच आहात, तर तुम्ही या दिवशी या वस्तू खरेदी करून तुम्ही त्या वस्तूंचा वापरही करू शकता. तर या वस्तू आहेत, या वस्तू अगदी तुम्हाला कुठेही मिळून जातात. तसेच तुम्ही देवांना कोणतेही आसन घेऊ शकता. तुम्हाला काही नवीन मूर्त्या खरेदी करायच्या आहेत देवांच्या, स्वामी महाराजांच्या, गणपती बाप्पाच्या, अन्नपूर्णा देवी, माता लक्ष्मीची, विष्णुदेवांची, अगदी तुम्ही कोणत्याही मूर्त्या खरेदी करून स्थापना घरामध्ये करू शकता. कारण या दिवशी 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो. या दिवशी कोणतंही शुभ कार्य केल्यास आपल्या जीवनातील दुःख, संकट, अडचणी, दुःख, दारिद्र्य सर्व काही दूर होतं व माता लक्ष्मीची भरभरून कृपा प्राप्त होते. यासाठी या वस्तू आहेत. सोनं चांदी प्रत्येकाला, सर्वसामान्य लोकांना घेणं शक्य नाही. कारण भरपूर काही आपण सेवा, उपाय करतो. त्यामध्ये प्रत्येकाला वाटतं आता आपण सोनं खरेदी करू शकत नाही, तर आपण काय खरेदी करणार आहोत, शुभ मुहूर्तावर आपण कोणती खरेदी करावी. तर ही खरेदी करणं तुमच्यासाठी खूप काही तुमच्या जीवनामध्ये भरभराटीचे दिवस घेऊन येणारी ही खरेदी आहे. कारण या वस्तूच एवढ्या प्रिय आहेत माता लक्ष्मीला की माता लक्ष्मी तुमचं घर सोडून कधीही कुठे जात नाही. तर या दिवशी आपण माता